जेवणावरची इच्छा नसणे, जेवणावरची इच्छा उडणे किंवा एक घास तोंडात घेतल्यानंतर सुद्धा तो तोंडातल्या तोंडात फिरणे, तर ही भूक नसण्याची लक्षणे किंवा भूक न लागण्याची लक्षणे असू शकतात. भूक का लागत नाही, तर खूप वेळा वीक डायजेशनमुळं, अपचन झाल्यामुळं, ॲसिडिटीमुळे किंवा थकवा आल्यानंतर, एखाद्या आजारपणातून आपण बाहेर पडल्यानंतर आणि आपल्या व्यस्त जीवनशैलीमुळे खूपदा आपण भूक जेव्हा लागते त्यावेळी ती भूक मारतो किंवा जेवणाची वेळ स्किप करतो. ह्याच्यामुळे सुद्धा हळूहळू भूक ही मंदावू शकते. तर ही भूक मंदावल्यानंतर प्रचंड थकवा येणे, वजन कमी होणे आणि त्याचाच आपल्या रोगप्रतिकार शक्तीवरती सुद्धा इफेक्ट होऊ शकतो. म्हणूनच भूक वाढवण्यासाठी, रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी, वजन वाढवण्यासाठी, चांगल्या अशा आरोग्यासाठी ॲप्टिवेट सिरप हे डॉक्टरांकडून रेकमेंडेड केलं जातं. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण ॲप्टिवेट सिरप कशाप्रकारे फायदेशीर ठरतं ह्याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी फार्मासिस्ट प्रियांकाच फार्मसीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. ॲप्टिवेट सिरप हे एक आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन आहे. ह्याच्यामध्ये असणारे मेन की इन्ग्रेडियंट्स आहेत गिलॉय, सोफ, कुटकी, नागरमोठा, यवनी, पिंपली, जिरा, सिनॅमोन, आमलकी. तर ह्याचे कशा प्रकारे आपल्याला फायदे होतात? ह्याच्यामध्ये असणारे सिनॅमोन, सौफ, नागरमोठा आणि कुटकी हे नैसर्गिकरित्या पचन सुधरवतात आणि त्याच्यामुळे नैसर्गिकरित्या आपली भूक वाढवण्यासाठी मदत होते. आणि म्हणूनच हे लहान मुलांमध्ये भूक कमी असेल, वजन कमी असेल, लहान मुलं बारीक असतील किंवा त्यांच्या जेवणामध्ये इतका रस नसेल, त्याच प्रकारे आजारामध्ये भूक लागत नसेल आणि आजारपणानंतर भूक कमी होते, तर अशा वेळी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत डॉक्टरांकडून ॲप्टिवेट सिरप हे रेकमेंडेड केलं जातं. ॲप्टिवेट सिरप हे आपल्या पोटातील एन्झाईम सुधारतं, डायजेशन स्ट्रॉंग करतं, पचन सुधरवतं आणि त्याचबरोबर हेपॅटो प्रोटेक्टर म्हणून काम करतं. लहान मुलांचा इटिंग पॅटर्न हळूहळू ॲप्टिवेट सिरपमुळे सुधारतो. त्याचप्रकारे जंक फूडचं क्रेविंग्स न वाढवता ॲप्टिवेट सिरप डायजेशन स्ट्रॉंग करतं. ॲप्टिवेट सिरपमुळे वजन वाढण्यासाठी मदत होते, त्याचबरोबर रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी सुद्धा खूप मदत होते आणि म्हणूनच आजारपणानंतर रिकव्हरीच्या फेजमध्ये ॲप्टिवेट सिरप हे खूप उपयोगी पडतं. आता आपण बघूया की हे सिरप कसं घ्यायचं आहे. ॲप्टिवेट सिरप हे 2 वर्षावरील मुलांसाठी म्हणजे लहानांमध्ये 1 चमचा दिवसातून 2 वेळा घेऊ शकतो आणि मोठ्यांमध्ये हे सिरप 2 चमचे दिवसातून 2 वेळा घ्यायचं आहे. सिरप हे जेवणाआधी अर्धा तास घ्यायचं आहे. त्याचबरोबर हे सिरप तुम्ही 2 ते 4 आठवडे मिनिमम 1 महिना घेऊ शकतात आणि ह्याचे खूप चांगले असे परिणाम आपल्या भूक वाढवण्यासाठी, रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी, वजन वाढवण्यासाठी आणि चांगल्या अशा आरोग्यशील जीवनशैलीसाठी ॲप्टिवेट सिरपचा खूप फायदा होतो आणि एक आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन असल्यामुळे ते लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत खूप फायदेशीर ठरतं. ही होती सिंपल अशी ॲप्टिवेट सिरप विषयीची माहिती. ॲप्टिवेट सिरपची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला असेच औषधविषयक माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर प्रियांकाच फार्मसीला सबस्क्राईब करायला विसरू नका. काळजी घ्या, निरोगी राहा.